नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. कधी तुमच्यासोबत असं घडले का की तुम्ही तुमच्या रोजच्या कामात पूर्णपणे व्यस्त आहात, आजूबाजूला सगळं काही नेहमीसारखं शांत चाललंय आणि अचानक एका क्षणात कोणाचा तरी चेहरा तुमच्या डोळ्यांसमोर अगदी स्पष्टपणे उभा राहतो. कोणताही जुना संदर्भ नाही, कोणतीही आठवण करून देणारी वस्तू आसपास नाही, तरी सुद्धा त्या एका विशिष्ट पुरुषाचा विचार तुमच्या मनात इतक्या तीव्रतेने आणि अचानक येतो की क्षणभरासाठी तुमचे हात थांबतात, विचार चक्रावून जातात, तुमचं हृदय अचानक वेगाने धडधडू लागतं आणि मनात एक विचित्र अशी बेचैनी किंवा एक अनामिक हुरहुर निर्माण होते. किंवा उलट विचार केला तर जेव्हा तुम्ही एखाद्या पुरुषाची मनापासून दिवस रात्र आठवण काढता, त्याला तुमच्या मनात जपून ठेवता, तेव्हा त्याच्या मनात आणि आयुष्यात नेमकी काय उथल पाथल घडत असेल, असा प्रश्न तुमच्याही मनात कधी ना कधी नक्कीच आला असेल. बऱ्याच आपल्या दैनंदिन आयुष्यात या असल्या घटनांना सहज मनाचा एक खेळ, अचानक आलेली एखादी लहर किंवा निवळ एक योगायोग समजून दुर्लक्ष करतो आणि पुढे निघून जातो. पण खरंच मैत्रिणींनो, हा फक्त एक योगायोग असतो का, की या विश्वाच्या पाठीमागे असा एखादा अदृश्य नियम काम करतो जो आपल्या साध्या बुद्धीला अजून पूर्णपणे समजलेलाच नाही? जेव्हा तुम्ही तुमच्या मनाच्या अगदी तळापासून तुमच्या सर्व भावनांनी आणि आत्म्याने एखाद्या पुरुषाची दिवस रात्र निरंतर आठवण काढत असता, तेव्हा त्या पुरुषाच्या आयुष्यात, त्याच्या शरीरात आणि त्याच्या अदृश्य जगात नेमकं काय घडत असतं? हे फक्त तुमच्या बाजूने केलेलं एकतर्फी प्रेम असतं, की यामागे विचारांची, भावनांची आणि ऊर्जेची अशी एखादी अदृश्य साखळी जोडली जात असते, जी तुमच्या दोघांमधील शेकडो मैलाचे अंतर एका क्षणात मिटवून टाकते? आज आपण या संवादात याच गूढ, सुंदर, अथांग आणि तितकेच सखोल विषयाचा शोध घेणार आहोत. जर तुमच्याही आयुष्यात असा कोणी पुरुष असेल ज्याची प्रत्यक्ष उपस्थिती नसतानाही तुम्हाला त्याची सूक्ष्म जाणीव अगदी जवळून होत असेल, तर आजचा हा संवाद फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. हा भावना व्यक्त प्रवास समजून घेण्यासाठी चला तर मग आपण अशा एका विश्वात प्रवेश करूया, जिथे मानवी शब्द संपतात आणि भावनांचे अदृश्य तरंग बोलायला लागतात. आपलं मन आणि आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावना या केवळ आपल्या शरीरापुरते किंवा मेंदूच्या पेशीपुरता मर्यादित नसतात, तर त्यातून एक अत्यंत सूक्ष्म आणि शक्तिशाली ऊर्जा सतत बाहेर जगात प्रवाहित होत असते. जर आपण याकडे शास्त्रीय आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्टिकोनातून पाहिलं, तर तुमचे विचार ही केवळ कल्पनेची उडाणे नसून ती विश्वात फिरणारी एक जिवंत ऊर्जा असते. जेव्हा तुम्ही एखाद्या पुरुषाला मनापासून कोणत्याही स्वार्थाशिवाय अत्यंत निखळ आणि पवित्र भावनेने सतत आठवत राहता, तेव्हा तुमच्या मनातून निघणारे ते विचार तरंग थेट त्या पुरुषाच्या दिशेने प्रवाहित होऊ लागतात. यालाच आजच्या भाषेत काही लोक टेलिपॅथिक कनेक्शन किंवा ऊर्जेचा अदृश्य पूल असं म्हणतात. हा असा एक रस्ता असतो जो डोळ्यांना कधीच दिसत नाही, पण ज्यावरून तुमच्या भावनांचा प्रवास ध्वनीच्या वेगापेक्षाही वेगाने होतो. तो पुरुष मग त्याच्या रोजच्या व्यवहारात किती व्यस्त असो, बैठकीत बसलेला असो किंवा मित्रांच्या गर्दीत हसत खेळत असो, त्याला अचानक तुमचा तीव्र भास होतो. कधी रस्त्याने चालताना तुम्हाला आवडणार एखादं जुनं गाणं अचानक त्याच्या कानावर पडतं, तर कधी रस्त्यावरील पाटीवर किंवा पुस्तकात तुमचं नाव कुठेतरी त्याला पटकन दिसतं. हे सगळं घडताना त्याला सुरुवातीला वाटतं की हा निव्वळ एक योगायोग आहे, पण प्रत्यक्षात तुमच्या मनातील तीव्र ओढ त्याच्या अंतर्मनाला स्पर्श करत असते. हा या गूढ प्रवासाचा असा पहिला टप्पा असतो, जिथे तुमच्या दोघांमधील अंतर भौतिक दृष्ट्या शेकडो किलोमीटरचं असलं, तरी भावनांच्या आणि ऊर्जेच्या पातळीवर तुम्ही एकमेकांच्या अत्यंत जवळ आलेले असता. या भावनावश प्रवासात पुढे जाताना आपल्या लक्षात येतं की ही प्रक्रिया केवळ आठवणींच्या येण्या जाण्यापुरती मर्यादित राहत नाही, तर त्या आठवणी मागे तुमच्या मनात नेमकी कोणती भावना दडलेली आहे यावर त्या पुरुषाच्या संपूर्ण दिवसाची आणि आयुष्याची दिशा ठरू लागते. हाच या विषयातील सर्वात महत्वाचा, आश्चर्यकारक आणि चक्रावून टाकणारा वळणदार टप्पा मानला जातो. जर तुम्ही त्या पुरुषाची आठवण अत्यंत प्रेमाने, आदराने, त्याच्या सुखाची आणि प्रगतीची प्रार्थना करत निखळ ओढीने काढत असाल, तर तुमच्या मनातील ती सकारात्मक विचार ऊर्जा त्या पुरुषाभोवती एक अदृश्य आणि मजबूत सुरक्षा कवच तयार करते. अशा वेळी त्या पुरुषाला अचानक त्याच्या कामात अभूतपूर्व यश मिळू लागतं. अनेक दिवसापासून रखडलेली कामे सहजासहजी मार्गी लागतात. अंतर्मनात एक अथांग शांती लागते आणि शरीरात एक वेगळा नवीन उत्साह जाणू लागतो. त्याच्या चेहऱ्यावर विनाकारण एक छानसं आल्हाददायक हसू खेळू लागतं. या उलट जर तुमच्या आठवणी मागे राग, तिरस्कार, जुने वाद, दुःख, तक्रार किंवा कटुता असेल,
तर ती नकारात्मक ऊर्जा त्या पुरुषाच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर विपरीत आणि गंभीर परिणाम करू लागते. त्याला अचानक विनाकारण चिडचिड जाणवू लागते, चालू कामात एकाग्रता राहत नाही, डोक्यात अस्वस्थता किंवा भारीपणा जाणवतो आणि मनात एक अनामिक भीती किंवा उदासवाणीपणा साचू लागतो. म्हणजे तुमच्या मनातील भावनांची शुद्धता आणि दिशा त्या पुरुषाच्या दैनंदिन आयुष्याला, त्याच्या निर्णयांना आणि मानसिक स्थितीला पूर्णपणे प्रभावित करत असते. अशा प्रकारे तुमच्या विचारांची ही अदृश्य साखळी पुरुषाच्या जागृत आयुष्यावर प्रभाव टाकत असतानाच जेव्हा हा भावनांचा खेळ अधिक खोलवर आणि गहिरा होतो, तेव्हा त्याची खरी आणि सर्वात तीव्र प्रचिती रात्रीच्या शांततेत येऊ लागते. हा तो काळ असतो जिथे शब्दांची जागा थेट आत्मिक संवादाने घेतलेली असते. दिवसभराची धावपळ, कामाचा ताण आणि जगाचा कोलाहल जेव्हा रात्रीच्या अंधारात शांत होतो, तेव्हा मनावरचे सगळे बाह्य पडदे हळूहळू बाजूला सरकतात. अनेकदा मध्यरात्री किंवा पहाटेच्या अतिशय शांत वातावरणात त्या पुरुषाची झोप अचानक विनाकारण उघडते. आसपास पूर्ण शांतता पसरलेली असते, पण तरीही त्याला अंतर्मनातून असं वाटतं की त्याला कोणीतरी खूप लांबून प्रेमाने हाक मारली आहे. त्याचा छातीचा ठोका वेगाने पडत असतो आणि डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त तुमचा चेहरा अगदी स्पष्टपणे उभा राहतो. ही तीच वेळ असते जेव्हा तुमच्या मनातील तडाप, तुमचा एकटेपणा आणि तुमची तीव्र ओढ थेट त्या पुरुषाच्या आत्म्याला जाऊन भेटलेली असते. यालाच आपण मौन संवाद किंवा निसर्गाची भाषा म्हणू शकतो. इथे मोबाईलच्या स्क्रीनची गरज नसते, कोणत्याही मेसेजची किंवा कॉलची आवश्यकता नसते. तरी सुद्धा तुमच्या मनात उमटलेले भाव जसेच्या तसे त्याच्या मनाच्या तळाशी पोहोचतात. गंमत म्हणजे तिकडे तुम्हाला त्या क्षणी आतून एक विलक्षण आणि अद्भुत शांतता जाणवू लागते. जणू तुमची ती मूक हाक, तुमचं प्रेम आणि तुमची ओढ त्या पुरुषाने पूर्णपणे स्वीकारली आहे. अंतर मग कितीही असो, या एका सूक्ष्म क्षणात अंतराची व्याख्याच बदलून जाते आणि दोन भिन्न क्षेत्रात राहणारी मन एकाच स्पंदनावर धडधडू लागतात. भावनांच्या या इतक्या गहिऱ्या आणि शक्तिशाली प्रवाहात वाहून जात असताना आपल्या समोर सर्वात मोठी परीक्षा उभी राहते. ती म्हणजे या अदृश्य ऊर्जेला वेळेत ओळखणे आणि तिला एका योग्य पवित्र दिशेने प्रवाहित करणे. जेव्हा असा अनपेक्षित आणि तीव्र भावनिक अनुभव येतो, तेव्हा माणूस सुरुवातीला थोडा घाबरतो किंवा गोंधळून जातो. पण अशा वेळी घाबरून न जाता, संभ्रमात न पडता किंवा या सुंदर भावनेपासून दूर न पळता स्वतःच्या अंतर्मनाचा आणि हृदयाचा आवाज ऐकणे अत्यंत गरजेचे असते. जर तुमच्या मनात एखाद्या पुरुषाबद्दल इतकी तीव्र ओढ वेळोवेळी निर्माण होत असेल किंवा त्याची आठवण तुम्हाला वारंवार अस्वस्थ करत असेल, तर त्यामागे या विश्वाचा नक्कीच काहीतरी गूढ संकेत असतो. आणि आपण सर्वांनी आपल्या विचारांना आणि भावनांना नेहमी प्रेमाच्या, करुणेच्या आणि प्रार्थनेच्या उच्च पातळीवर ठेवले पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणाची आठवण काढता, मग तो पुरुष आज तुमच्यासोबत असो किंवा परिस्थितीमुळे खूप दूर गेलेला असो, त्याच्याबद्दल मनात नेहमी शुभ भावना, त्याचा सन्मान आणि त्याच्या चांगल्या आयुष्याची प्रार्थनाच असायला हवी. कारण शेवटी हा निसर्गाचा नियम आहे. आपण या ब्रह्मांडात जे काही विचार आणि भावना सोडतो, तीच ऊर्जा हजार पटीने वाढून शेवटी आपल्याकडे आणि समोरच्या व्यक्तीकडे परत येत असते. खरे प्रेम हे कधीही कोणाला स्वतःच्या बंधनात बांधून ठेवण्यासाठी नसतं, तर दुसऱ्या व्यक्तीच्या अस्तित्वाला मनापासून जपणे, तिचा आदर करणे आणि तू जिथे असेल तिथे तिच्या कल्याणाची निस्वार्थ इच्छा ठेवणे, यातच खऱ्या प्रेमाची सर्वात मोठी पराकाष्ठा दडलेली असते. आयुष्याच्या या सुंदर नात्याला, या अदृश्य भावनिक बंधनाला वेळेत ओळखा आणि आपल्या मनातील विचारांना नेहमी सकारात्मकता, प्रेम, आदर आणि क्षमेशी जोड द्या. कारण सरते शेवटी या जगात जिथे मानवी शब्द संपतात, तिथूनच खऱ्या आणि अमर भावनांची सुरुवात होते. आणि हेच या विश्वातील सर्वात सुंदर सत्य आहे. या सर्व प्रवासाचा जेव्हा तुम्ही सर्व मैत्रिणी अगदी शांतपणे, उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या मनाने गांभीर्याने विचार करता, तर तुमच्या सहजपणे लक्षात येईल की आपल्या या मानवी आयुष्यात दैनंदिन पातळीवर घडणारी प्रत्येक लहान मोठी गोष्ट ही केवळ एक साधा योगायोग किंवा विनाकारण घटना मुळेच नसते. आपण जेव्हा सहज योगायोग समजून सोडून देतो, दुर्लक्ष करतो किंवा निव्वळ मनाचा एक खेळ म्हणून विसरून जातो, त्यामागे प्रत्यक्षात मानवी भावनांचे, आपल्या अंतर्मनातील अतिशय गूढ अशा विचारांचे आणि या अथांग पसरलेल्या विश्वाचे एक अत्यंत सुंदर, गुंतागुंतीचे आणि अलौकिक गणित मांडलेले असते. विश्वास हा असा एक अदृश्य नियम आहे जो कोणत्याही बाह्य विज्ञानापेक्षा किंवा उपकरणापेक्षा कितीतरी पटीने अधिक सूक्ष्म आणि शक्तिशाली आहे. आपण अनेकदा आपल्या रोजच्या धावपळीत, घरच्या आणि बाहेरच्या व्यवहारिक जगाच्या गणितामध्ये आणि कामाच्या गर्दीत इतके गुंतून जातो की आपल्या सभोवतालच्या या सूक्ष्म जाणीवाकडे आपले लक्ष जात नाही. परंतु जेव्हा तुम्ही क्षणभर थांबून स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहता,
तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या विचारांची आणि भावनांची ही अदृश्य साखळी किती अथांग आहे. जर आज तुमच्याही आयुष्यात असा एखादा विशिष्ट पुरुष असेल ज्याची अचानक कोणतीही वेळ न सांगता आलेली आठवण तुम्हाला विनाकारण एका क्षणात अंतर्बाह्य भावुक करून जाते, किंवा त्याच्या निस्वार्थी निखळ प्रेमाची एक अदृश्य पण अतिशय उबदार जाणीव तुम्हाला आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंगात, संकटाच्या काळात आणि एकटेपणाच्या क्षणी हे सतत सोबत असल्यासारखी जाणवत असते, तर त्या अत्यंत पवित्र, अलौकिक आणि मौल्यवान अनुभवाच्या तुमच्या मनाच्या अगदी तळापासून आदर करा. त्याला कधीही क्षुल्लक किंवा निव्वळ कल्पना विलास समजण्याची चूक करू नका, कारण आजच्या या कमालीची धावपळीचे, व्यावहारिक, स्वार्थी आणि डिजिटल झालेल्या जगात प्रत्येकालाच असं निखळ, निष्पाप, कोणत्याही अटीशिवाय केलेलं आणि थेट आत्म्याला स्पर्श करणारं प्रेम इतक्या सहजपणे मुळीच लाभत नाही. आजकालच्या काळात भौतिक गोष्टी मिळवणे, प्रसिद्धी मिळवणे किंवा एक सुख सोयी प्राप्त करणे कदाचित सोपे झाले असेल, परंतु कोणाच्या तरी हृदयात स्वतःसाठी इतकी अथांग आणि पवित्र जागा असणे किंवा स्वतःच्या मनात कोणाबद्दल तरी इतका निर्मळ भाव जपणे ही गोष्ट कोणत्याही संपत्तीपेक्षा कितीतरी पटीने मोठी आणि अमूल्य आहे. विचार करून पहा मैत्रिणींनो, या विशाल जगात कोणाच्या तरी दैनंदिन प्रार्थनेचा, ज्याच्या प्रत्येक श्वासात आणि देवाकडे मागितलेल्या मागण्यांमध्ये तुमचा उल्लेख असतो, अशा प्रार्थनेचा एक सुंदर आणि अविभाज्य भाग असणे, किंवा कोणाच्या तरी आठवणीच्या रेशमी धाग्यामध्ये इतकं घट्ट आत्मीयता आणि आदराने विणले जाणे, ही या मानवी जन्मातील सर्वात दुर्मिळ, भाग्यवान, सन्माननीय आणि पवित्र गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या पुरुषासाठी तुमच्या सर्व भावना ओतून देवाकडे प्रार्थना करता, तेव्हा तुम्ही केवळ एक इच्छा व्यक्त करत नसता, तर तुम्ही या विश्वातील सर्व सकारात्मक ऊर्जा त्याच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी त्याच्याकडे आकर्षित करत असता. तसेच जेव्हा तो तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतो किंवा मनात जडला जातो, तेव्हा अशा प्रेमाची ऊब पाठीशी असणे म्हणजेच आयुष्यातील सर्वात मोठ्या वादळातही एक भक्कम आधाराचे छत्र लाभण्यासारखे आहे. हे ते प्रेम आहे जे तुमच्याकडून कोणत्याही स्वार्थी गोष्टीची अपेक्षा करत नाही, जे अंतरावर अवलंबून नसते, जे काळाच्या बंधनात अडकत नाही आणि जे शरीर किंवा रूपाच्या पलीकडे जाऊन थेट आत्म्याशी नाते जोडते. म्हणूनच आयुष्याच्या प्रवासात मिळालेल्या या सुंदर आणि दुर्मिळ नात्याला, या अदृश्य पण अत्यंत जिवंत असलेल्या भावनिक बंधनाला वेळेत ओळखा, त्याचा गौरव करा आणि त्याला अत्यंत काळजीपूर्वक जपा. आपल्या रोजच्या व्यस्त आयुष्यात थोडा वेळ काढून स्वतःच्या अंतर्मनात जा आणि हृदयाचा आवाज ऐकायला शिका. आपल्या मनातील विचारांना, भावनांना आणि दृष्टिकोनाला नेहमी सकारात्मकता, प्रेम, परस्पर आदर, सहानुभूती आणि क्षमेची एक सुंदर जोड द्या. जेव्हा तुम्ही मनात कोणाबद्दलही कटुता, राग, जुने वाद किंवा तक्रार न ठेवता केवळ निस्वार्थी प्रेम आणि क्षमा बाळगता, तेव्हा तुम्ही स्वतःवर अंतर्मनातून शांत होतात, पण सोबतच विश्वातील त्या सकारात्मक ऊर्जेचा एक सुंदर भाग बनतात. तुमच्या मनातील ही प्रेमाची आणि प्रार्थनाची ऊर्जा त्या पुरुषापर्यंत पोहोचून त्याच्या आयुष्यात एक नवीन आशा, शांती आणि प्रकाशाचा मार्ग निर्माण करते. शेवटी या भौतिक जगाचे एक अतिशय सोपे पण सखोल सत्य आपण सर्वांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. या जगात जिथे मानवी शब्दांची सीमा संपते, जिथे भाषेशी संबंधित सगळे संवाद अपुरे पडतात, अगदी तिथूनच खऱ्या, निस्वार्थी आणि अमर भावनांची सुंदर सुरुवात होत असते. हे ते जग आहे जिथे बोलण्यासाठी ओठांची गरज नसते, जिथे पाण्यासाठी डोळ्यांची आवश्यकता नसते, तर केवळ दोन मनांचे आणि आत्म्यांचे स्पंदन पुरेसे असते. भावनांचा हा अदृश्य आणि पवित्र प्रवाह मानवी आयुष्याला खऱ्या अर्थाने समृद्ध, अर्थपूर्ण आणि जिवंत बनवत असतो. आणि हेच या संपूर्ण विश्वातील, या मानवी जन्मातील आणि प्रेमाच्या अतंग प्रवासातील सर्वात सुंदर, शाश्वत आणि अत्यंत सत्य आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.